भावनो मॅटर झालेलं आहे. सगळे साऊंड पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले आहेत. भावनो हे बघा पार्किंगची लाईन कुठेपर्यंत आहे सादर करीत आहे. सुपरीत गीत बिलांची नागी निघाली. बजाव मधनं सोडून पळून जाणार नाही. पहिल्यांदाच तुम्ही शहराची नागपंचमी बघितली, कसं वाटलं? असला खतरनाक अनुभव होता माझ्या लाईफ मधला. चलो शिराळा चलो शिराळा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे DJ स्वापी कराड. तर फायनली 32 शिराळा डे 2 म्हणजेच मेन शोचा दिवस आहे आणि आम्ही शो साठी चाललोय. गेल्यानंतर डेमो होईल आणि मग लाईनला साऊंड मला लागायला 4 वाजतील. तोपर्यंत आपला साऊंड तरी स्टँडिंग असणार आहे, आतमध्ये येऊन सोमवार पेठमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर 4 वाजता लाईनला लागले की मग परत बाकी रुटीन चालू होईल, कॉम्पिटिशन वगैरे त्यावेळेस होतील आणि बाकी 8 वाजता बंद होणार आहे. असा ऑल ओव्हर दिवसाचा वातावरण आहे. आता आम्ही रेटरी धरणमध्ये एक 10 मिनिटमध्ये पोहोचतोय आणि सेटअप चालू होतोय. बाकीचे साऊंड हळूहळू चालू व्हायला लागलेत आणि ऑपरेटर अजून गाडीमध्ये आहेत. निम्मे अर्धे ऑपरेटर आमच्या सोबतच आहेत, त्याच्यामुळे बरेच साऊंड बंद आहेत. तर नेहमीप्रमाणेच सत्यम पुणे गाडी चालक संघटनेचे अध्यक्ष झालेले आहेत. पाठीमाग हे कुठे हे गावतंय का ते गावतंय का कवडकी आणि एक नवीन चेहरा वाढलेला आहे. आम्ही एक सीट जास्त घेतलेली आहे वडामध्ये आपल्या. इकडे बघू शकता DJ प्रवीण फलटण आपल्यासोबत. 10 रुपयाचा वडापावसाठी मगाचपासून सगळे धडपडायला लागलेत, पण वेळ नसल्यामुळे तोही मिळणार नाही. ऍडजस्ट करून आता आम्ही डायरेक्ट शो वरती जाणार आहे. तिथे गेल्यानंतर वडापाव मिळाला तर नशीब, नाहीतर मग काय बजाव. तर भावनो ब्लॉग एन्जॉयफुल असणार आहे. सगळे साऊंड कव्हर होतील, त्यात काय विषय नाही. कारण 1 आणि 2 3 आणि 1 आहे ना, याचं ते साऊंड आहे कव्हर करतील, काय विषय नाही. आपली पोरं मला वाटते शराळ्याच्या कोपऱ्यामध्ये काय हमारे बंदे हमारे लोग शराळा के कोने कोने में फैले हुए काय जे नाही. आणि शराळ्याला चाललेली पब्लिक बघू शकता तुम्ही. आज या रोडला भरपूर गर्दी असते, तसेच बस पण कंटिन्यू येत जात असते. माहिती असं म्हणून सांगितलं बाहेर नेणाऱ्या लोकांसाठी. एवढंच, बाकी काय नाही. बघू काय काय होतंय पुढं. चलो तो चलो चलते. भावनो ऑन पब्लिक फरमाईश आहे, फरमाईश आम्हाला ब्लॉग मध्ये घ्या म्हणून. हो कुणीकडे चाललाय? फिरायला चाललाय काय? थँक्यू. तो चलो चलते. भावनो मला एक गोष्ट सांगा, जर गाडी 100-120 स्पीडला असली तर कमीत कमी गिअर कितवा पाहिजे? गाडी जर उतारायला असली माझ्या अंदाजाने तरी 5वा गिअर पाहिजे. हे मागासपासून 120 न गाडी चालवते आणि गिअर बघा किती आहे, 4था गिअर टाकून आला गाडी चालवते. 120 न गाडी पळते का आपली बा? तू मला बेकाला लावणार असल्यावर ऍव्हरेज कडनं. अरे उतारायला गाडी ऑलमोस्ट जाणारच स्पीडला बाळा म्हणून नसतं ब्लॉग मध्ये. टुई वाजवा, टुई बीप वाजवा, बीप इथं एडिट करताना शिवी देण्यात आलेली आहे, बीप वाजवा. दोस्तों तो अभी हम लोग मंजिल के पास में आ गए. इथून आम्ही या बाजूला जाणार आहे आणि प्रवीण फलटण या बाजूला जाणार आहे. तिकडे भरपूर नाश्ता सेंटरचा विषय आणि इथून बॅरिकेड्स आहेत, इथून आत गाडी जात नाही. आपण इकडे गाडी लावणार आहे, इकडे लावू शकतो, म्हणजे जाऊ शकतो आपण आपल्या डायरेक्ट मंडळापर्यंत जाऊ शकतो, त्यामुळे काही विषय नाही आहे. आणि 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 हे हा मर्दगडी उतरायला लागलेला आहे आता. बाय बाय, येतो सोडून चाललेलो आहे. टाटा. कॉल कर शिव संपले. हॅलो 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 कोण आलो? बॅग कुठं आहे? माग. ठीक आहे डिकी खोलण्यात आलेली आहे. रिलॅक्स में चिल. भावनो हे बघा पार्किंगची लाईन कुठेपर्यंत आहे, भरपूर लांबपर्यंत आलेली आहे. पाठीमागं बघा सुपला शॉट आहे, सुपला शॉट. भावनो सेटअप चालू झालेलं आहे. इकडे पुढे बघा पोचलोय. चालू दे म्युझिक. एक फूल वाहतो सखे ग, जवा तुला पाहतो सखे.
लॉइडली मैंने तुमको चाहा तुमसे प्यार किया. इकडे ब्रँड सेटअप प्लाझ्मा प्लाझ्मा कपाट ओरिजिनल क्वांटिटी बोलते. कौन है ये लोग? आम्ही गेलेलो नाश्ता करायला. नाश्ता करून रिटर्न आलेलो आहे. तिकडे लक्षातच नाही आपला की व्लॉग पण चालू आहे ते. म्हणजे माझ्या लक्षातच नाही की आपला व्लॉग पण चालू आहे ते. त्याच्यामुळे शूट काही केलं नाही. पण काही नाही, गेलो जस्ट नाश्ता केला. गाडी लावायला जागा नव्हती त्यामुळे सत्यम पुणे गाडीतच बसले. आम्ही जो नाश्ता करून आलो त्यांच्यासाठी पार्सल आणलेलं आहे. आणि आता साऊंड चालू होईल त्याच्यामुळे आता आपण डायरेक्ट गावामध्ये जाऊ. 12 वाजलेत अजून इथून हल्लेला नाही. आता त्यांनी वळवावळवी संघटनेचे अध्यक्ष होऊन ते बसलेले आहेत. वळवून वगैरे झालेलं आहे. आता इथं सगळं नारळ वगैरे फोडणे होईल, उद्घाटन समारंभ होईल, मग आपण शोला आतमध्ये जाऊ. चेक वाट हो जमलेल्या सर्व मित्रांचे हार्दिक स्वागत. चुर 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 सादर करीत आहे सुपरहिट गीत बिलांची नागिन निघाली आणि नागोबा काका डोलायला लागला.
थांबणार योगा देखा जायगा शेवटपर्यंत थांबणार मधनं सोडून पळून जाणार नाही नाराज करणं आपल्या रक्तात नाही नाराज करणं भावानो मॅटर झालेला आहे सगळे साऊंड पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले आहेत भावांनो हा जो विषय आहे ना हा जो बघताय हा सगळा पोलीस स्टेशनचा विषय सगळ्या गाड्या पोलीस स्टेशनला आणायला लागलेले आहेत भावानो मॅटर झालेला आहे सगळे साऊंड पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले आहेत आणि आता कधी सोडणार काय विषय काय समजना असं ऐकायला भेटतंय की फिमेल डीजे ऑपरेटर आणि लेडी डान्सर वगैरे ज्या मंडळावरती आहे त्या मंडळांवरती गुन्हे दाखल वगैरे असा विषय होणार आहे असं ऐकायला भेटते म्हणजे फिक्स माहीत नाही पण चर्चा तर अशी चालू होती की जिथे जिथे फिमेल डीजे किंवा म्हणजे जिथे लेडीज आहेत तिथं थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे परमिशन नव्हती वाटतं आपल्या इथं काय नव्हतं त्याच्यामुळे काय विषय नाही आपला सोडतील मग बाकी सोडतील सगळे साऊंड काय विषय नाही पण आता तरी सगळे पोलीस स्टेशन आहेत आणि आम्ही चाललोय आता घरी म्हणजे इस्लामपूरला जाणार आहे अजून जेवलेलं वगैरे नाही जेवणार आहे सगळे दमलेत खूप जास्त दमलेत पोरांनी लय मेहनत घेतल्या हे बघा पार्टीची पोरं गुलालात कमी आहे ती आणि हीच गुलाला सगळा दंगा धडकस करून टाकलाय मी वाचलोय नशिबानं पण ठीक आहे काय विषय नाही बघू इस्लामपूरमध्ये जेवण वगैरे करणार ऐकू येण्यात आले काय मी काय बोलते तीच मला ऐकू येण्यात आली बघू पुढे गेल्यानंतर थोडाफार विषय ऐकू यायला चालू झालं तर ठीक आहे जेवणार आहे आणि झोपणार आहे मी आता असं झोपणार आहे की उद्या सकाळी दुपारी उठणार आहे बघूया तुम्हाला काय म्हणायचं आहे पहिल्यांदाच तुम्ही शहराची नागपंचमी बघितली कसं वाटलं असला खतरनाक अनुभव होता पहिल्यांदाच तुम्ही शहराची नागपंचमी बघितली कसं वाटलं असला खतरनाक अनुभव होता माझ्या लाईफ मधला हा एकदम जबरी जबरी मी ऑटोमॅटिक हवेत चालतो होतो जबरी मी खबरी हा असल्या खतरनाक गटरी भरून चपल्या बघितल्या जिंदगीत माझ्या चपल्या सबला विषय एकंदरीत शिराळा शो अशा पद्धतीने सक्सेस झालेला आहे बघूया आता काय काय होते सेटअप जर लवकर सोडले तर फोन येईल फोन आल्यानंतर बघूया सांगितलं शेटना वगैरे जरी काय प्रॉब्लेम असला म्हणजे काय हेल्प लागली काय गरज लागली तर फोन करा म्हणून सांगितले भेटून आलोय काय विषय नाही कारण कसं आहे अर्ध्यात सोडून जाणं आपल्या रक्तात नाही भेटून वगैरे पोलीस स्टेशनला जाऊन आलोय बघूया काय काय होते आता तिथं थांबावं तर लागणारच आहे कधी सोडतील काय माहित नाही सगळे साऊंड आता यायला लागलेत पोलीस स्टेशनला बघू काय काय होते सगळे साऊंड सुटले तुम्हाला कळवतो ओके बघू पुढे जाऊन काय होतं भावनो त्या दिवशी रात्री मी ब्लॉग एंड करू शकलो नाही त्याचं कारण असं की साऊंड रात्री 1:30 वाजता सोडण्यात आली आणि रात्री 1:30 वाजता माझी जेवण खाऊन झोप लागलेली होती कारण खूप जास्त दमलो होतो दिवसभर उभा होतो आणि मला ब्लॉगमध्ये सांगायचं होतं की साऊंड किती वाजता सोडण्यात आले किंवा कधी सोडले आणि काय कारण होतं की साऊंड पकडले होते मी जे कारण सांगितलं की म्हणजे तिथं अफवा चालली होती तशी की लेडीज डीजे आणि लेडीज डान्सर वगैरे आहेत त्यांच्यामुळे कारवाई होणार आहे वगैरे परमिशन वगैरे अशामुळे त्यामुळे साऊंड नेण्यात येत आहेत वगैरे तर बहुतेक ती अफवा होती त्यावेळेस कारण तसा कुठे पुढं त्यानंतर उल्लेख आला नाही आणि मला असं वाटतंय की काही ठिकाणी पोलीस प्रशासनाला सहकार्य झालं नसावं त्याच्यामुळे थोडेसे ते अग्रेसिव्ह झाले असतील त्याच्यामुळे सगळे साऊंड पोलीस स्टेशनला नेण्यात येत होते पण नंतर सगळ्यांनी विनंती केल्यानंतर नॉर्मल लेवलला कारवाई करून काहीतरी दंड करून सगळे साऊंड सोडण्यात आले आणि पोलीस प्रशासनाचे मनापासून धन्यवाद खूप सारं सहकार्य पोलीस प्रशासनाकडून शिराळ्यामध्ये झालं आणि सर्व साऊंड लाईनच्या वतीनं मी सगळ्या पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो तसेच मला अजून एक गोष्ट सांगायची कोणालाही त्रास व्हावा असा कुठल्याच साऊंड मालकाचा किंवा कुठल्याच डीजेचा उद्देश नसतो पण हा आमचा बिझनेस आहे आणि याच्यावरती आमचं घर चालत असतं आणि प्रत्येक बिझनेसमध्ये हे मार्केटच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला अपडेट्स करावे लागतात आणि आमच्या मार्केटमध्ये रिक्वायरमेंट असते ती म्हणजे आवाजाची आणि जोपर्यंत आवाज नाही तोपर्यंत आम्हाला काम पण भेटत नसतं त्याच्यामुळे आम्हाला काही गोष्टी मनात नसून सुद्धा कराव्या लागत असतात आणि प्रशासनाचा असा गैरसमज होतो की लोकांना त्रास देण्यासाठी आम्ही आवाज वाढवतो किंवा लोकांना त्रास होतो आमच्या आवाजामुळे पण त्याच आवाजामुळे आम्हाला काम भेटत असतं आणि प्रशासनाला ही विनंती आहे की आम्हाला या गोष्टींमध्ये थोडंसं सहकार्य करावं प्रशासनाला प्रत्येक साऊंडवाला हा सहकार्य करतच असतो कारण प्रत्येक साऊंडवाला हा पोलिसांना घाबरूनच असतो आजपर्यंत मी मार्केटमध्ये बघतोय फिरतोय तर प्रत्येक साऊंडवाला आणि प्रत्येक डीजे हा पोलिसांना घाबरूनच असतो त्यामुळे साऊंड मालक आणि ऑपरेटर हे प्रशासनाला नक्कीच सहकार्य करतील तसेच प्रशासनानेही थोडेसे आम्हाला सहकार्य करावी हीच विनंती प्रशासनाकडे मी करतो सर्व साऊंड लाईनच्या वतीनं ही विनंती आहे आणि भावांनो तुम्हीही खूप जास्त सपोर्ट करता खूप जास्त सहकार्य करता त्याबद्दल तुमचेही खूप सारे धन्यवाद
असंच तुमचं प्रेम नेहमी साऊंड लाईनवरती राहू दे, आमच्यावरती राहू दे. मलाही शिराळ्यातून खूप जास्त प्रेम मिळालं. सगळे आपले स्वयंपाकी साथीदार मिळाले, भेटले, खूप आनंद वाटला आणि मजा आली शो वाजवायला. खतरनाक झाला शो. या शो बद्दल बोलायला तेवढं कमीच आहे, पण व्लॉग खूप जास्त मोठा होते, त्यामुळे मी इथेच हा व्लॉग एंड करतो. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Yeah.